परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुष विचारांपासून काढलं आहे. समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर कदम साहेब, दादासाहेब भोसले, DM आचार्यजी, बागुलजी, आमचे जोगळेजी, मोहन सावंतजी, आमचे रवींद्रजी, बाबू सावंत, मेजर जनरलची मंडळी आहेत. आता उपस्थित झालेले रमेश वाघमारेजी आणि आपण सर्वजण उपस्थित झालेले सर्व संपन्न दलाचे भारतीय सैनिक आहेत. आपल्या सर्वांना जय भीम. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही भारतीय घटना सभेच्या इतिहासात संपलेली देशाची आज संपन्न झालेली आहे ती म्हणजे आपण आजच्या काळामध्ये ज्याची गरज आहे संविधान समर्थकाची गरज आहे. बाबासाहेबांचा संकल्प जो आहे तो पुरा करण्यासाठी गरज आहे. आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आपण तर समता हिंदुस्थानामध्ये गणित पण आणि भौतिक सुद्धा दोन्ही गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत आणि स्वागत केलेलं आहे. मिशन 25मध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे तो समता दलाच्या प्रत्येक संघटन दलाच्या 2027च्या शताब्दीमध्ये 1 लाख सैनिक बनवायचे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक तालुका आणि शहर स्तरावर 2000 सैनिक निर्माण करायचे आहे. त्यासाठी किमान 56 गावाला आपल्याला संघटन दलाचे शिबिर घ्यायचे. हा एक आपले मिशन 25 बनला. पॉईंट नंबर जर बघितला तर 17 नंबर आहे. तुमच्या आता सगळ्यांच्या पण हा टार्गेट का घेतला आहे तर आज बघितलं तर संविधानाचा जो अंमल 1949 सालापासून झाला, बाबासाहेबांच्या काळापासून झाला आणि मग तो आज बघतोय संविधानाच्या विरोधात वेगवेगळ्या पातळीवर सत्तेवर आलेले आहेत. केंद्रापासून ते गल्लीपर्यंत सगळीकडे ते आलेले आहेत आणि त्यांना ते संविधान नको आहे कारण संविधानाच्या माध्यमातून समतेचं पर्व सुरू झालंय आणि त्या काळचे अस्पृश्य आताचे मग समजा बौद्ध असतील, आताचे SC ST मधले जे काही मंडळी असतील या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर यांना सगळ्यांना अधिकार मिळाले. तुम्ही आम्ही सगळे सुटापुटात आणि या सगळ्या प्रकरणात बघितलं आपण तर ही सगळी प्रक्रिया जी झाली ही सगळी प्रक्रिया अत्यंत विधानात्मक पद्धतीने आता पुढे सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली जे 1927 साली जे 20 मार्च 1927 साली म्हणजे तसं बघितलं तर 19 मार्चला समता दलाची स्थापना या 14 तळ्याच्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला केली. मग तिथं पाण्याचा सत्याग्रह करण्यासाठी मला अधिकार राहील म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट की 25 डिसेंबर 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. पण आज 27 साल का एवढा छान पद्धतीने बाबासाहेबांनी केला तर माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 साली भीमा कोरेगावला जिथं ते 500 महाराणी 28,000 सैनिकांचा जो खालसा केला जो पेशवाई संपवली त्या शौर्याला त्या शौर्य दिनाला बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 साली त्या शौर्यांना ज्यांनी जी आहुती दिलेली आहे आणि यांना मानवंदना देण्यासाठी यांना सलाम ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरच बघा जानेवारी नंतर लगेच मार्च लगेच डिसेंबर या 27 मध्ये अत्यंत मोठे कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले. ते समतेसाठी कार्यक्रम घेतले आणि त्याच्यामुळे ही जी पेशवाई खालसा झालेली आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो पण बाबासाहेब आंबेडकर नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणतात की आमच्या समोर किती माणसं आम्ही बघत नाही तर आमच्या समोर काय ध्येय आम्ही बघत असतो. 500 महाराणी 28,000 महारांना 28,000 पेशवांना खालसा करून टाकलेला आहे, संपवलेला आहे. त्यामुळे पेशवाईच्या काळात तुमच्या आमच्या पूर्वजांच्या काळात गळ्यामध्ये जे मटकं होतं, तुर्कीचा विटाळ होईल म्हणून मडकं होतं आणि पावलांचा विटाळ होईल म्हणून जो खराटा होता
तो 500 महारांनी 28,000 सैनिकांना पेशव्यांना हरवून, म्हणजे त्या काळी 28,000 भागले 500 बघितलं तर किती येतात? 56 येतात. त्यामुळे त्यावेळेचा महार, त्यावेळेचा ते जमात आपली जी होती किंवा अजूनही ती आख्यायिका सुरू आहे, अजूनही ती मन सुरू आहे. अरे तुझ्यासारखे असे 56 बघितले असं म्हणलं जात आहे. त्यामुळे ती महाराजची अवलाद आमच्याकडे, ते आम्ही वारसदार आहोत, ते तुम्ही आम्ही वारसदार आहोत. त्यामुळं माणसं आमच्या समोर किती आहेत हे बघितलं जातात. आमच्या बरोबर किती माणसं आहेत हे तुमचं आहे. तर आम्ही एखाद्या ध्येय घेतलं तर ते आम्ही पार केल्याशिवाय लाभ राहत नाही. त्यामुळं जी संघटना, जी संस्था, संघटना संविधानाला मानत नाही, संविधानातल्या तिरंग्याला मानत नाही, कायद्याला मानत नाही, संविधानाला मानत नाही, अशी असलेली व्यक्ती, अशा असलेली विचारधारा, त्यांना विषमता पाहिजे, चातुर्वर्ण पाहिजे. त्यामुळं हे समतेच्या विरोधात काम करायचं चाललंय. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 स्थापन केलेलं समता दल आहे. त्या समता दलाचे तुम्ही ऐक आहात. हे समता दल मीराताई आंबेडकर, हे समता दल बाबासाहेब आंबेडकर नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम चाललंय. त्यामुळे आपल्याला या समतेसाठी काम करावं लागेल. आपल्याच्या अंतर्गत कुरबुरी, अंतर्गत देवे दावे जे काय असेल ते संपवावं लागेल. आणि येणारा काळ जो आहे तो अत्यंत कठीण आहे, तो कठीण काळ असेल. म्हणून मिशन 25 घेतलेलं आहे. मिशन 25 आपलं काम करावं लागेल. मिशन 25 तुमच्या हातात दिलंय, वाचा, त्यावर कार्यक्रम करा कुठल्याही प्रकारचं. आणि समता सिंधला मी तर जास्त मानतो, कारण का भारतीय बौद्ध महासभा, समता सिंधल, राजकीय परिस्थिती काय असेल, पक्षीय संघटना काय असतील, याचा इत्यंभूत माहिती, इत्यंभूत जी काही माहिती असेल ते समता सिंधकडून मिळाली पाहिजे. कोण आंबेडकर घराण्याच्या विरोधात, कोण आंबेडकरी संस्थेच्या विरोधात, कोण बाबासाहेबांच्या संस्थेच्या विरोधात काम करतंय, विचाराच्या विरोधात काम करतंय, याचा आपल्याला काम करावं लागेल. आणि आपल्याला त्याला वेळीच धडा शिकवावं लागेल, वेळीच त्याला आपल्याला सावध करावं लागेल. आणि आपलं जे काही मिशन 25 आहे, बाबासाहेब आंबेडकरचा संकल्प भारत बौद्धमय करण्याचा संकल्प असेल. बाबासाहेब आंबेडकर बौद्धमय करण्याचं म्हणजे काय, संपूर्ण लोक समतेमध्ये असले पाहिजेत, या दृष्टिकोनात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे कामाला लागले पाहिजेत. वेळ आपला बराच झालाय तरी सुद्धा ही सांगणं काय गरजेचं आहे. आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आज साताऱ्याला गेले आहेत, साताऱ्याच्या ठिकाणी गेलेले आहेत, जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना म्हणलं फोनवर परंतु भीमराव साहेब फोनवर बोलणार होते, पण त्याचा आवाज बसलेला आहे. त्यामुळे ते म्हणले आता मी तुमच्या चालत असताना मी बोललो, परंतु आवाज बसले ते बोलणार नाही. परंतु पुढच्या 7 आणि 8 तारखेला मग कदाचित आपल्या बरोबर असतील. परंतु बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपलं काम करायचं आहे. त्यामुळे आपल्याला प्रामाणिकपणे काम करावं लागेल. मगाशी मी सगळ्या परीक्षा घेतल्यात तुमच्या, मगाशी तुमच्या सगळ्या आमच्या या सगळ्या टीमनं आम्ही सगळ्यांनी परीक्षा घेतल्या. तसं बघितलं तर प्रत्यक्षात तितकं तेवढं काम करत नाही, काम होणार नाही किंवा परीक्षेत पास करत दिसत नाही. परंतु काय होतंय की बऱ्याच वेळेला प्रश्न असा होतो की आपला खूप दिवसातून आपण ग्राउंडवर आलेलो आहे, त्यामुळे खूप दिवसात ग्राउंडवर आलं असंच थोडंसं होणार, अशीच गडबड होणार. त्यामुळे खूप दिवसातनं ग्राउंडवर येण्याच्या ऐवजी आपल्याला आता साप्ताहिक परेड आपल्याला करावं लागेल. साप्ताहिक परेडला आपल्याला काम करावं लागेल. साप्ताहिक परेडसाठी तुम्हाला तुमची विभाग निवडा, साप्ताहिक परेडसाठी सुरू करा. साप्ताहिक परेडमध्ये आपल्याला काम करावं, त्याची रचना आखायची आहे. आणि त्याच्यानंतर साप्ताहिक परेडच्या नंतर अजून एक गोष्ट आपल्याला करावं लागेल की जे आपल्याला पुस्तक निर्माण झालेलं आहे, पुस्तक आहेत मला सगळ्या आयपीसी असेल, अट्रॉसिटी असेल, कायदा जो असेल, वेगळ्या प्रकारचे असतील. आयपीसीला आता नवीन नाव झालंय BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता असं नाव झालंय. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपण वेगवेगळ्या प्रकरणी आपल्याला हे सगळे अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करताना या गोष्टी आपल्याला समजून कळला पाहिजे की आपल्या समाजावर अन्याय होताना, अत्याचार होताना समजा दलाचा सैनिक हा सैनिक समजा मग कधी प्रसंगी पोलीस स्टेशनला जायची पाळी आली किंवा न्यायालयात जायची पाळी आली तर ही गोष्ट आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी थोड्याशा जुलबी स्वरूपात नॉलेज माहीत असलं पाहिजे. आपल्याला म्हणते नाही मला प्रमोशन पाहिजे, अमुक पाहिजे, तर मला असं वाटते डिव्हिजन ऑफिसर त्याच्यावरचे सगळे अधिकारी हे सगळे शिक्षक आहेत, सहाय्यक जे डिव्हिजन ऑफिसर जे आता सगळे जे झालेले आहेत ते डिव्हिजन ऑफिसर सगळेचे सगळे डिव्हिजन ऑफिसर्स आणि सिनियर डिव्हिजन ऑफिसर सगळेचे सगळे सहाय्यक शिक्षक आहेत. अशा प्रकारचे या ठिकाणी मी जाहीर करत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जे ऑर्डिनरी मेजर आहेत किंवा काय नाहीत त्यांना सुद्धा आपल्याला शिकावं लागेल, त्यांना अभ्यास करावा लागेल. ऑर्डिनरीसाठी एवढी जबरदस्ती करू नका की त्यांनी शिबिराला जायला पाहिजे. ऑर्डिनरी डिव्हिजन ऑफिसर, ऑर्डिनरी मेजर यांनी जाण्याची गरज नाही, कारण त्यांना संघटनात्मक काम केले, त्यांनी संघटना त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आपला ते त्यांना मान सन्मान दिलेला आहे. आपल्याला 2 प्रकारचे प्रमोशन आहेत. एक ड्रिलच्या अनुषंगाने एक प्रमोशन आहे, ड्रिल चांगले असेल त्यांचं प्रमोशन, एक्स सर्व्हिस मिलिटरी म्हणून असतील त्यांचं प्रमोशन. आणि दुसरी गोष्ट ज्यांनी चांगलं काम करता येत आता त्यांचं प्रमोशन. 2 पद्धतीने काम होईल. हे लक्षात येईल. अरे ह्याला मेजर झालं, मला मेजर नाही, ह्याला
याला डिव्हिजन ऑफिसर केलं, मला केलं नाही, हा काय मुद्दा नाही. संस्थेचं काम काय करतोय, आता संस्थेचं किती वाढवून जाते याच्या दृष्टीने केलं जातं. आणि काही लोकांच्या परीक्षा बघितल्या जातात, काही लोकांचा अनुभव घ्यायला चाललाय, खरंच वेगळ्या पद्धतीने काम करतोय का, काय करतोय का याचा तपासलं जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या याच्यामध्ये बघितलं आपण तर सैनिक ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सैनिकाचा नंबर आहे तो फर्स्ट नंबर आहे, 33 नंबरची रँक आहे ती लास्ट 33 नंबर 1 2 3 4. परंतु पहिली नंबरची रँक कुठली आहे तर सैनिक नंबर रँक आहे. त्यामुळे ती तुमच्याकडून कोणी हिरावून घेतली जाणार नाही. आता आपल्या बैठकीत चर्चा झाली की आता जर कोणी काम नाही केलं, शिबिराला कोणी नाही गेलं, शिक्षक पण कोणी नाही गेलं, त्याची एक रँक कमी होणार आहे, एक रँक कमी होणार आहे. रँक कमी होण्यासाठी एक नॅशनल लेवलची एक मीटिंग घेतली जाईल आणि ती ऑनलाईन मीटिंग घेऊन पुन्हा कोणाची नावं कमी करायची आहेत. अशा प्रकारचं नाव कमी करण्यासाठी एक आमची चर्चा झाली की किमान एक 3 महिन्यात एक ऑफलाईन बैठक आंबेडकर भवन मध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण जरूर प्रयत्न करूया. ऑफलाईन मीटिंग घेतल्यानंतर या सगळ्यावर चर्चा होऊ शकते. दुसरी गोष्ट, दर 2 महिन्यात एक वेळ आपण साप्ताहिक दलाची नॅशनल लेवलची डिव्हिजन ऑफिसर आणि त्याच्या वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक दर 3 महिन्यात एक बैठक होईल. अशा प्रकारची या ठिकाणी मी केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं हेडक्वार्टरच्या वतीनं जाहीर करतो. दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे काय आता मी सगळ्यांनी विचारून घेतलंय तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही मला बघताना, तुम्ही करताना तुम्ही काय ड्रिल केली, तुम्ही काय परीक्षा दिली, या दृष्टिकोनातून आम्ही काय केलंय की त्याच्यामध्ये मी त्याच्या मार्किंग करून ठेवलंय, त्याची काय रँकच्या दृष्टी केले. आम्ही मग नंतर आम्ही जी टीम आहे ती टीम आम्ही बसू आणि हेडक्वार्टरच्या वतीनं कोणाचं प्रमोशन काय आहे काय नाही त्याची यादी जाहीर केली जाईल. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्या मेजर आणि त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये 2-4 जिल्ह्यामध्ये जर मेजर जास्त असतील तर त्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये त्याला प्रभारी मेजर बटालियनचा मेजर प्रभारी म्हणून अशा प्रकारची नियुक्ती ती सुद्धा आपल्याला केली जाईल. ती पण या लवकरात लवकर आम्ही करून 31 मार्चच्या अगोदरच म्हणजे 20 मार्चच्या अगोदरच तुम्हाला प्रमोशन आणि त्यांचा प्रभारी कुठला असेल याची यादी लवकरच आपल्याला फिक्स केली जाईल, ती जाहीर केली जाईल. ती केंद्राच्या बैठकीमध्ये सुद्धा बुधवारची बैठक ना दुसऱ्या बुधवारच्या बैठकीमध्ये निश्चित केली जाईल आणि ते तुमचे जे काही प्रमोशन. पण कुणालाही नाराज करण्याचा प्रश्न आहे कुणाची. आता कुणाची रँक खाली होणार नाही, पण रँक कधी खाली करण्याचा प्रश्न होईल 20 मार्च 2027च्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्याने कोणी काम नाही केलं त्याचा मात्र 20 मार्च 27 म्हणजे 100व्या शताब्दीच्या नंतर मात्र आपल्याला पुन्हा ना कोणाची तरी नाव रँक खाली करण्याच्या दृष्टिकोनातून रँक खाली घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. मला असा विश्वास आहे की असा सैनिक आपला अधिकारी असा कुणाचाही रँक खाली करण्याच्या दृष्टिकोनातून खाली राहील. नंतर प्रत्येकानं असं मला मी एवढं काम केले त्याला प्रमोशन मिळेल असंच आपण आपलं काम करूया. 1 लाख सैनिक बनवण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लावूया. आपल्या सर्वांना ज्यांनी मला वाटतं की ज्यांनी इकडे मेहनत घेतली, ज्यांनी काही कामं केली, ज्यांनी आता पर्यंत दाखवले किंवा त्यांचं जे काही सगळ्या गोष्टी झाल्या त्याबद्दल खूप तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही ज्या वेळेत दिले, मी बऱ्याच वेळेला जेवणाच्या दृष्टीने काही अडचण निर्माण झाल्या असतील, जेवण कमी किंवा नाश्त्यामध्ये काही झालं असेल तर केंद्रीय हेडक्वार्टरच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला काय कमी पडलं असेल किंवा इथली जी व्यवस्था आहे व्यवस्थेमध्ये काय अव्यवस्था झाली असेल त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण काही जरी झालं माझ्याकडे एकानेही तक्रार केली नाही बाबा हे कमी नाही, परंतु खूप पद्धतीनं आपली छान तुम्ही सेवा देते. कारण आपण कोणाला पगार देत नाही, परंतु आपण जी सेवा देत आहे ती लाख मोलाची सेवा आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा खूप अभिनंदन करतो. आपल्या सर्वांची खूप कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचं जे डिव्हिजन ऑफिसर आणि सगळे काही मंडळी आहेत म्हणजे आपण कंपनी कमांडरच्या वरच्या सगळ्यांना केले 7 आणि 8 तारखेला ज्यांचं शिबिर काय कंपनी कमांडरचं शिबिर आहे आणि या शिबिराला म्हणजे डिव्हिजन ऑफिसर आणि वरच्या सगळ्या शिबिराला जे कोणी या शिबिराला येऊ शकले नाही त्यांनी 7 आणि 8च्या शिबिराला यायला बंधनकारक राहील. जेणेकरून हा जो चाललेला काम आहे पुढचं काम कसं करायचं आहे याच्यासाठी आपण त्याला बोलू आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. किती नंबर? 12 नंबर. हा 12 नंबर आहे. काय चुकले का?